नमस्कार. आपल्या जनरेशन गॅप या यूट्यूब चॅनलमधला पुढचा भाग. आजचा विषय आहे जंटल पॅरेंटिंग. मला वाटतं हा विषय ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना जुन्या लोकांना लक्षात येत नसेल की हा विषय काय आहे. मुळात इथनं सुरुवात आहे. तर जंटल पॅरेंटिंग हा विषय आता नवीन जो चर्चेत आला आहे, मला असं वाटतंय की हे एक फॅड आहे की जुन्या लोकांना गप्प बसवण्याचा एक मार्ग आहे. तर जंटल पॅरेंटिंग म्हणजे काय? तर मुलांच्या बरोबर पॅरेंटनी ते शिकत असेपर्यंत जंटल राहणे. म्हणजे काय? तर म्हणजे मुलांना सतत फ्रेंडली राहिलं पाहिजे. सतत मुलांच्या बरोबर मुलांना जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत ती समजून सांगितली पाहिजे. ती मुलांना जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत कुठलीही जबरदस्ती त्यांच्यावर केली नाही पाहिजे. मुलांच्या बुद्धीचा विकास आपल्यामुळं खुंटला नाही पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे. तर थोडक्यात याला म्हणायचं जंटल पॅरेंटिंग. मला हे कळत नाही की हा एक प्रकारचे नवीन नवीन शब्द मार्केटमध्ये येतात आणि काय नवीन फॅड नवीन मुलांच्या डोक्यात घातलं जातं. आज मला सांगा, दर 2 वर्षापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मुलांशी फ्रेंडली राहायचं, मुलांना कन्व्हिन्स करत राहायचं, मुलांना रागवायचं नाही, मुलांना ओरडायचं नाही, हे सांगावं लागतं. मुलांच्या आईवडिलांना माहीत नसतं का इतक्या पिढ्या जन्माला येत आहेत, मोठी होत आहेत, लोक आपली कर्तव्य पार पाडत आहेत. तर हे नवीन फॅड आहे. शाळेत गेल्यानंतर समजा मुलांनी तक्रार केली की माझ्या वडिलांनी आईनी आज मला रागवलं, तर त्यांची एन्क्वायरी करतात. हे बाहेर जाऊन आल्यानंतर ही माझ्या लक्षात आलंय, बाहेरच्या देशातलं हे फॅड इकडं इंडियात आलंय. ह्याची गरज होती का खरी असली हो जंटल पॅरेंटिंग वगैरे या शब्दांची? त्या मुलांच्या आई वडिलांवरती केस केली जाते जर मुलांनी शाळेत तक्रार केली. तुम्ही मुलांच्या बुद्धीचा विकास होऊ देत नाहीये, तुम्ही त्याला रागवताय. मला या व्हिडिओ मार्फत सांगायचं आहे की नवीन मुलांनो, हे शब्द खूप छान वाटत आहेत जंटल पॅरेंटिंग वगैरे, पण असं जर आपण खरंच करत गेलो की वयाच्या 2ऱ्या वर्षापासून वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मुलाशी सतत फ्रेंडली राहायचं, त्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन घालायचं नाही, कुठल्याही गोष्टीला त्याला अडवायचं नाही, त्याच्या विचाराने त्याला जगू द्या. ह्याचे ॲडव्हर्स इफेक्ट कधी विचार केला पाहिजे ना? आज भारतातल्या सर्वसामान्य मुलाला 25-26व्या वर्षी तो त्या गोष्टीचा आनंद लुटतो किंवा त्या गोष्टीमध्ये एंटर करतो एखाद्या गोष्टीमध्ये, ते आज बाहेरच्या देशामध्ये 12-13व्या वर्षी होते. ह्याची आहे कल्पना? तुम्ही मुलांना पहिल्यापासून जेवढं फ्री ठेवाल, तुम्ही 4 भिंतीच्या आत त्यांना रागवत नाहीये. 4 भिंतीच्या आत तुम्ही त्यांना न रागवता समजून सांगण्याचा प्रयत्न करताय, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करताय. पण समाजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मुलांना आणि मुलींना इतक्या आकर्षित करतात. तर तुमचं हे फ्रेंडली वागणं मुलांबरोबर लहान असतानाचं वगैरे, हे एक दिवस खूप तुम्हालाच पश्चातापाची वेळ आणतो. आणि हे मी अनुभवलेलं आहे, अत्यंत जवळून अनुभवतोय. आपल्या पूर्वीच्या पिढीतली लोक वडिलांचा एक भीतीयुक्त आदर पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेला म्हणायचे, बाबा येतील, पप्पा येतील, त्याच्या आत हे आवर, त्याच्या आत हे अभ्यास कर. हा एक भीतीयुक्त आदर होता. वडील शत्रू नव्हते मुलाचे. पण आज तेही बोलायचं नाही. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे बोलल्यानंतर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होईल इथंपर्यंत चर्चा चालली आहे. ही चर्चा खरंच खरी आहे की स्कॅम आहे कळत नाही आहे. पण आज प्रत्येक नवीन मुलाला ही फॅशन वाटते. आम्ही जंटल पॅरेंटिंग करत आहोत, जंटल पॅरेंट आहोत. कुठले पॅरेंट जंटल नसतात हे प्रत्येक पॅरेंट
हा जंटलपणे मुलांच्या कलेनंच घेत असतो. पण ज्या वयात जे सांगायला पाहिजे, ज्या वयात जो धाक पाहिजे तो जर झाला नाही तर मुलांना ती सवय लागते आणि ती मुलं स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी झाला हे त्या मुलांनाही कळत नाही आणि त्या स्वैराचाराचे इफेक्ट सगळ्या घराला भोगावे लागतात. सगळ्या घराला त्याचे परिणाम दिसायला लागल्यानंतर डोक्याला हात मारून उपयोग नाही. तुमच्या मुलांना, छोट्या मुलांना जसे तुम्ही वाढले आहात त्या धाकात जर वाढवले तर त्यांना थोडेसे लगाम बसेल. फ्युचर त्यांचं ब्राईट व्हायला तुम्हीही मदत कराल. कुठले आई वडील मुलाचे शत्रू आहेत? आईही चांगलंच सांगत असते, वडीलही चांगलंच सांगत असतात. त्याला हे गोंडस जंटल पॅरेंटिंग नाव देऊन आपण पुढच्या पिढीला बिघडवत तर नाही आहे ना? ह्याची काळजी प्रत्येकानं घेणं जरुरी आहे. मागच्या पिढीतला हा शब्दच नवीन असेल की जंटल पॅरेंटिंग म्हणजे काय चाललं हे प्रकार. आम्ही आमच्या मुलांना वाढवलं नाही का? करेक्ट, तसंच वाढवणं जरुरी आहे. हे गोंडस शब्द आहेत ना, झेंजी, जंटल पॅरेंटिंग, हे सगळे शब्द खूप फसवे आहेत. मुलांना वाढवा. संस्कार हे मुलांचं पहिलं आहे. त्या संस्कारामध्ये लाड पण येतात, धारेवर धरणं पण येतं, रागावणं पण येतं. या सगळ्याचं मिश्रण हे संस्कार असतं जे पुढं आयुष्यभर उपयोगी पडतं. तुम्ही 1 ते 6 वर्षात जे मुलगा शिकतो ते आयुष्यभर शिकत नाही. कारण तो बोलायला शिकतो, चालायला शिकतो, बघायला शिकतो, वास घ्यायला शिकतो, ऐकायला शिकतो. हे सगळं 1 ते 6 वर्षात शिकलं जातं. आणि त्याच वेळेला तुम्ही जर हे धडे घातले की मी काही केलं तरी माझे आईवडील मला रागवणार नाही आहेत, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट मात्र विचार करण्याची गोष्ट आहे. काय होतील निगेटिव्ह इम्पॅक्ट, आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप भयंकर असतील. आज झेंजी जे सगळीकडं बोललं जातं, या मुलांना IITची डिग्री घेतल्यासारखं वाटतं. आम्ही झेंजी आहोत. पूर्वीपासून चालत आहे. त्याला फक्त नाव दिलं. जनरेशन, मागची जनरेशन, पुढची जनरेशन, त्यांच्या मागची जनरेशन, हे शब्द यूज केलेच जातात आयुष्यभर. पण आज झेंजी म्हणजे लोकांना एक डिग्री घेतल्यासारखं वाटायला लागले. मुलांना कानात वारं शिरल्यासारखं ते आम्ही झेंजी आहोत, आम्ही काही केलं तरी चालेल. तसं नाही चालणार आहे. मी मुलांनाही रिक्वेस्ट करतो, आईवडिलांचं ऐका, आजी आजोबांचं ऐका. भारताकडं मूलभूत संस्कार आहेत वगैरे वगैरे, वेद खंड वगैरेचं सगळं अध्ययन केलं जातं. हे सगळं आपण पर्पजली विसरायला लागलेलो आहोत. पर्पजली म्हणतोय मी, मुद्दाम विसरतोय हे नवीन शब्द अडॉप्ट करून. तसं नका करू. आपलं फ्युचर आणि आपल्या मुलांचं फ्युचर नका बर्बाद करू. हे असे शब्द येतील आणि जातील. संस्कार इम्पॉर्टंट आहेत जे तुमच्या आईवडील करतील. आईवडिलांचे आईवडील, आजी आजोबांकडनं येत आहेत. ते संस्कार हा प्रत्येकाच्या लाईफचा, फ्युचरचा पाया आहे. आणि हा पाया जर ढिला असेल तर फ्युचरही खूप ढिलं होईल. काळजी घ्या. सगळ्या जनरेशननी, बेसिकली आजच्या जनरेशननी या फसव्या शब्दांना आणि या गोंडस शब्दांना बळी पडून स्वतःचं आणि स्वतःच्या मुलांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद. अतिशय गंभीर विषय आहे. खरोखर सिरियसली विचार करणं जरुरी आहे.